चौथ्या वर्षी पहिल्या दिवसाची कीर्तन रूपे सेवा महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, संभाजीनगर जिल्ह्याचे वैभव, आदरणीय हरिभक्तीपरायण विजय महाराज गवळी अगदी गोड चिंतन आपल्यासमोर मांडलं. त्यांच्याबद्दल एक वाक्य नक्की बोलून जाईल की कीर्तन पाहत असताना, कीर्तन ऐकत असताना कीर्तनकार किती लाखाच्या गाडीत आलेत हे बघत जाऊ नका. कीर्तनकार महाराज अभंगावरती किती बोललेत हे असं वारकरी कीर्तन ऐकायला आता शक्यतो मिळत नाही. फार दुर्मिळ कीर्तनं राहिलीत आता वारकरी कीर्तन. आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जे तेज आहे ते भक्तीचं तेज आहे. वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती जे तेज असतं ना ते भक्तीचं तेज असतं. 100 लोकात दिली बुवांचा एक महाराज राहून द्या फक्त उमठूनच दिसत. ते पंक्तीचं तेज नाहीये, ते त्या भक्तीचं तेज आहे, भक्तीचं तेज. म्हणून खूप गोड चिंतन महाराजांनी मांडलं. अगदी सर्वांना रुचेल, पटेल, समजेल अशा सोप्या भाषेमध्ये महाराजांनी चिंतन मांडलं. महाराजांचे मी या ठिकाणी समस्त मानेगाव तर्फे शतशः आभार व्यक्त करतो. एकटा बाबांसाठी जोरदार टाळी वाजवा. हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. विठ्ठल आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे, नको खेद धरू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे, पांडुरंगा करू प्रथम नमन. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा. ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. विठ्ठल आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे, नको खेद धरू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला हा अभंग शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा हरिपाठातला पण 5 चरणाचा हा अभंग आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून
माणसाचा जन्म झाला की त्याला संसार हा करावा आहे, आणि त्याला जर संसार करायचा आहे तर हा संसार करत असताना त्याने फार संसाराच्या चिंतेत अडकू नये. त्यानं फक्त ईश्वराचं चिंतन करावं. फक्त ते ईश्वराचं चिंतन करताना त्याच्या मागे कसल्याही प्रकारचा स्वार्थ असू नये. त्याच्यामध्ये भावना पाहिजे, त्याच्यामध्ये नित्यनेम पाहिजे. आणि एकदा तुम्ही संसार करत असताना ईश्वराचं जर चिंतन केलं तर तुमच्या संसार करतानाच्या जेवढ्या काही चिंता आहेत त्या सगळ्याचं हरण करण्याचं काम हे आता ईश्वराकडे जात असतं. म्हणून अभंगाचा थोडक्यात अर्थ एवढाच आहे की कसल्याच गोष्टीचा खेद न करता फक्त ईश्वराचं चिंतन करायचं, आणि ईश्वराचं चिंतन करताना आपल्या चिंता त्याच्यावर सोडून द्यायच्या. विठ्ठल थोडासा परिहार देणं क्रमप्राप्त आहे. आमचे हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज लिपाणे म्हणजे 31 तारखेपर्यंत नियोजन होईल का नाही अशी शक्यता म्हणजे असं वाटत होतं, परंतु काही पांडुरंगावर सोपवलं आणि काही शिवाजी महाराजांवर सोपवलं, आणि हा अत्यंत सुंदर असं 4थं वर्ष या सप्त्याचं आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं. पण गाव तसं छोटं परंतु भक्तीमध्ये अत्यंत मोठं आहे असा हा अनुभव. आणि पहिला दिवस असंही वाटलं पाऊस येतो काय कालच्या सारखा, म्हणजे सगळ्या आपण चिंताच करीत बसलो. पण शेवटी हे पहा, सत्य संकल्पाचा दाता नारायण. शेवटी आपला संकल्प सत्य आहे ना, तर देणारा प्रत्यक्ष नारायण आहे. आणि म्हणून गायनाचार्य वादक या सगळ्यांच्या नियोजनामध्ये, आपल्या सगळ्यांच्या साथ संगतीमध्ये या ठिकाणी सुंदर अशी ही 7 दिवसांची सेवा या ठिकाणी होणार आहे. त्याबद्दल सगळ्यात अगोदर तर मला असं वाटतं आपण शिवाजी महाराजांसाठी टाळ्या वाजवाव्यात की त्यांच्यावर आपण जबाबदारी सोपवली आणि ती पूर्णत्वास जवळपास गेली. कारण धार्मिक कार्यामध्ये असं आहे की सुरुवात करेपर्यंत कठीण आहे, पण एकदा सुरुवात झाली की मग आपल्याला चिंता करावी लागत नाही. बस फक्त 7 दिवस आता एकच काम, चिंतन करणे. विठ्ठल विठ्ठल. आता प्रश्न असा आहे की मनुष्य जन्माला येतो, बर, जन्माला आल्यानंतर मृत्यूपर्यंत त्याची काही कर्तव्य आहेत. आता ही कर्तव्य करत असताना त्यानं चिंताच करू नये असं कसं जर तुम्ही प्रश्न विचारलाच तर त्याचं कारण असं आहे की समजा या मायेच्या जगामध्ये तुम्हाला राहू नका असं कोणी म्हटलंय का? नाही. मायेच्या या जगामध्ये राहायचंय, पण मनाला काय सांगायचंय? नको नको मना कोणतू माया जाळी. फक्त वारंवार त्याला एकच सांगायचंय, या मायेत राहायचं पण याच्यात गुंतायचं नाही. आपल्याला जमतं का ते? नाही, अजिबात जमत नाही. पण तरीही या अभंगाच्या माध्यमातून मी तेच गोष्ट पुन्हा सांगायला आलोय जी तुम्ही अजिबात ऐकत. पण संतांचं म्हणणं असं आहे, याल तर यारे लागे अवघे मागे मागे. बर, तिथे काही त्यांनी असा नियम घालून दिला का कुणी या कुणी नका येऊ? नाही. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य सकळासी येथे आधी, चांडाळा बाळे नारी नर आदी करून नटकट यावी शुद्ध गीतावे, नटकट यावी शुद्ध
सकळासी येथे आहे अधिकार. इथं चोर येऊ शकत नाही का? येऊ शकत ना. तुकोबरायांनी जर समजा वेश्येलाही अधिकार आहे संप्रदायामध्ये येण्याचा, मग चोर तर साधी गोष्ट आहे, फार साधी गोष्ट आहे. खोटं बोलणारे येऊ शकत नाही? येऊ शकतात ना. दारू पिणारे, मांसाहार करणारे. इथे फक्त छोटीशी अट कशी आहे, सकळासी येथे अधिकार आहे हे खरं आहे, पण मागे झाले ते क्षमा, पुढे देतो सीमा करुनिया. हा मागे जे झालं ना, चला मी तुमची शाश्वती घेतो, मी गॅरेंटर म्हणून तुमच्या समोर आहे, फक्त माझी अट काय तुकोबरायांनी सांगितली, बा मागे जे झालं त्या सगळ्याची मी क्षमा देतो, पण एकदा तुम्ही माळ घातली तर अट काय, तुकोबरायांनी आपल्या सगळ्या पापाची क्षमा दिलेली आहे. आता आपल्या गळ्यात जर माळ आली आणि आपण संप्रदायामध्ये आलो, तर मग तुकोबरायांनी काय सांगितलं, पण इथून पुढे मात्र तुम्हाला काही मर्यादा आहेत, बस त्या मर्यादांचं आपल्याला उल्लंघन करायचं नाहीये. पण अनेकदा त्या गोष्टींचं उल्लंघन होतच आहे. अहो, कीर्तन ही परंपरा मुळात प्रबोधन झालं पाहिजे यासाठी घालून दिलेली आहे. नामस्मरण आणि नामस्मरणाच्या निमित्ताने प्रबोधन. तोची पुण्यवंते परोपकारी, प्रबोधित्या नारी नरलोका. अहो, या जगामध्ये सगळ्यात पुण्यवान आणि परोपकारी कोण असेल तर स्त्री आणि पुरुष एकत्र जमल्यानंतर जो त्यांना शहाणं करण्याचं काम करतो तो पुण्यवान आणि परोपकारी आहे. पण आता त्यानं शहाणं करायचं आहे म्हणजे हे त्याचं भांडवल आहे का याच्यात काही? अजिबात नाही. हे भांडवल कोणाचं आहे? संतांचं आहे. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन. मग ग्रंथामध्ये बघायचं आणि ते बघून मग कीर्तन म्हणजेच काय की प्रबोधन करायचं आहे. परंतु मनोरंजनाच्या वाटेत आपण इतके गुरफटलोय. तुमच्याकडं नाही, पण शहराच्या ठिकाणी दूध तापवायला ठेवून व्हॉट्सअप मध्ये असं मुंडकं घालून बसा त्या किती उतू जात, म्हणजे तुमच्याकडं नाही जात तिकडं. किती आहारी कोणत्या गोष्टीच्या जावं. म्हणून लक्षात घ्या की हा संसार आहे आणि या संसारामध्ये आपल्याला तो जगताना, आपल्याला तो करताना अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन, तिन्ही लोकी. आणि आम्ही माझा तो होऊच देत नाही, पण कोणाचा होताना फक्त मला दिसाव त्याचा बी होऊ देत नाही. मग आपल्या जीवनात कसा आनंद होईल? नाही होऊ शकत. आपल्याला देव कसा प्रसन्न होईल? नाही होऊ शकत. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या. तुकोबरायाने सांगितलं, अरे माझ्याकडे बघा, माझा संसार मी कसा केलाय, तर मी माझ्या संसाराला विठ्ठलाचं स्वरूप मानलं, तो केला आणि तो आपोआप ब्रह्मरूप झाला. विठ्ठल आपल्याला जर आपला संसार ब्रह्मरूप करायचा असेल तर त्याला काय मानला पाहिजे? विठ्ठल स्वरूप मानला पाहिजे. पण आपण ते मानत नाही. आपण नसत्या त्या गोष्टीच्या चिंता करतो. ठीक आहे, आता संसार करायचा तर नवरा बायकोनं एकमेकाला नुसतं गोड बोलल्यानं पोट भरणार आहे का? नाही. मग संसार करायचा म्हणजे पैसा लागणार आहे. मग पैशाची चिंता करायची नाही का? अहो करायची ना.
पण ती चिंता पार अगदी चितेवर जाण्याच्या अगोदर आपल्याला जाळीन इतकी नाही करायची. पैशाची थोडीफार चिंता करावी, अगदी तिचं काही मर्यादा असावी. अहो म्हणजे 2 मजली घर बांधल्यावर परत गज उघडे ठेवायची काही गरज आहे का? नाही ना. म्हणजे आपण काय करतो, आम्हाला घर नाही तर एक रूमच्या 4 खोल्या, 4 खोल्यावर परत 4 खोल्या, आणि त्या 4 खोल्यावरची गज उघडे. बर नुसतं घरापुरतं आहे का? खेळू दे त्याला. मग नुसतं ते तिथपर्यंत मर्यादित काय? नाही ना. तुमचं काही वेगळं आहे? नाही. त्यांना गज उघडे ठेवायला कोण भाग पाडलं? ते म्हणत होते आपण इतक्यात उरकून घेऊ, पण नाही. पैसे आले तर करू. बर पैसे आपोआप येतील का? तुम्हाला मरमर करावं लागेल ना. मग आपण आपल्या गरजा वाढवतो आणि मग पैशाच्या मागे लागतो, दुःखी होतो. म्हणजे आपला संसार आपल्याला दुःखात करण्यासाठी जन्माला घातलेलंच नाही, तो आनंदानं करण्यासाठी घातलेला आहे. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे मी गातो नाचतो आनंदी, मी गातो नाचतो आनंदी, आनंदात नाचतो गातो मी, आनंदात राहतो म्हणणारे संत आहेत. तुम्हाला शेवटचा आनंद कधी झाला होता जरा आठवा बरं. खरं आठवा तुम्हाला आनंद कधी झाला होता? संक्रांतीच्या दिवशी. अहो संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला पूर्णाची पोळी गोड नाही लागली. कशी? कारण तुम्हाला दुसरीच्या अंगावरचं नवीन गंठण दिसलं होतं ना. बर नका का गंठण दिसाय ना, पण साडी तर दुसरी दिसली होती जशी की तुमच्याकडं नाही. अहो मला सांगा, तुमच्याकडे साड्या नाही? हे पहा, म्हणजे अशा अनेक घरं आहेत त्यांच्याकडे इतक्या साड्या आहेत की त्यांच्या कपाटाचे दार लागत नाहीत. तुमचं नाही? हा तुमच्या लक्षात आलं ते आता बरोबर. बर कपाटात दार लागत नाही इतक्या जर साड्या असतील तर दुःखी असायचं कारण आहे का? नाही. पण तुम्ही दुःखी राहता, मग तुम्हाला म्हणजे मोक्ष मिळतो का अशानं? अजिबात नाही. सगळ्यात अगोदर संतांनी जर त्यांचा संसार सुखाचा केला, विठ्ठल स्वरूप मानला, आपल्याला काय अडचण आहे? नाही. आपल्याला अडचण अशी, एक वेळ आमचं चांगलं नाही झालं चालेल, असा भूकंप यावा महाराज, काय सांगा, असा भूकंप यावा शेजारच्या दोघाचे बी घर गुडूप व्हाव. तुमचं रे. पण इच्छा, माणसाची इच्छा, म्हणजे माणूस चिंता कशासाठी करतोय किंवा काय करतोय त्याची ही उदाहरणं सांगतोय. झेंडूबामने असं कोणतं घर आहे का तुमच्याकडे? सांगा बर. हात वर करा ज्याच्याकडे झेंडूबामच नाही. बर. आणि दुसरी गोष्ट, झेंडूबामची जाहिरात तुम्ही कुठं पाहिली कधी? टीव्हीवर झेंडूबामची जाहिरात? लोकाला माहिती आहे जळणारे एवढे आहेत की याला झेंडूबाम लागणारच आहे. ते झेंडूबाम नसलं पाहिजे सगळ्यात अगोदर, लक्षात घ्या. मला सांगायचं हे की जीवन जगत असताना आपण संसार करायचा आहे. संसार करताना तो आनंदाचा करायचा आहे. आनंदाचा करताना पैसा गरजेचा हे खरं आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे
या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगिल जीव खाणी. पैसा पाहिजे हे खरं, पण त्याच्या उत्पन्नाचा मार्ग मात्र उत्तम असला पाहिजे, ही एक अट आहे. हे बघ, जीवन अत्यंत सुलभ आपल्याला संतांनी करून दिलेलं आहे, पण आपल्याला ती समज यायना, म्हणून सगळ्यात मोठी अडचण आहे. एक लक्षात घ्यायचं आहे की जर समजा संसार करायचा आहे तर हा संसार आम्ही आनंदाचा करणार आहे, आणि ह्या संसार आनंदाचा केव्हा होईल? जेव्हा तुम्ही कसलीही चिंता करणार नाही. साधी गोष्ट आहे. काय सांगितलं नाथ महाराजांनी? तुम्हाला संसार करताना अहो तुम्ही करून तर बघा. एकदा तुम्ही चिंतनाला सुरुवात केली की तुम्हाला चिंता राहत नाही. पहिल्या चरणामध्ये आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद धरू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे. आवडीनं भावना ठेवून जर तुम्ही ईश्वराचं चिंतन केलं तर तो तुमच्याकडे लक्ष देईन बर. नाही तर मग गो यावा गावा ऐसे नवस करी आवा. कैचे पुण्य तिचे गाठी व्रत वेचे लोभासाठी. जर समजा तुम्ही व्रत केलं हे खरं आहे, पण मग एका बाईने असंच व्रत केलं. काय व्रत होतं तर व्यापारासाठी नवरा गावी गेला, 15 दिवस झाले नाही, आला नाही, आणि म्हणून तिनं पांडुरंगाजवळ जाऊन व्रत केलं की माझा नवरा घरी येऊ दे आणि मग मी तुला नैवेद्य देते. तर तुकोबारायांनी सांगितलं हा स्वार्थ आहे. ज्याच्यात तुमच्या ईश्वर भक्तीमध्ये स्वार्थ आहे तिथे तुम्हाला पुण्य मिळणार नाही. जसं आता घरात एखादी चतकुर चपाती उरली आणि ती रस्त्यावर फेकून द्यावं तर काय लागन? पाप लागन. म्हणजे ती शिळी आहे, ती रस्त्यावर फेकून दिली तर पाप लागन, म्हणून तुम्ही ती गाईला खाऊ घातली, पुण्याची अपेक्षा करता. हा, तुमचं पाप घडू नये म्हणून केलेली ती कृती आहे, पुण्य करावं म्हणून नाही. पुण्य करावं म्हणून जर केलं असतं तर तव्यावरची भाकर अर्धी गरम गरम खाऊ घातली असते, पण असं कोणी करतं का? हा, म्हणजे आपल्या जीवनात आनंद नसण्याचं, सुख नसण्याचं हे कारण आहे. सगळ्यात अगोदर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ईश्वराचं नामस्मरण करताना एक तर आवडही पाहिजे
आणि भावनाही पाहिजे. नाही तो लोक पाहतात म्हणून आवड आहे हे दाखवायचं, किंवा भावना आहे पण मग आवड नाही, मग सवड मिळन का? नाही. मग सकाळी हे काम आहे, दुपारी ते काम आहे, रात्री ते काम आहे, देवाच्या नावाला वेळ नाही भेटला. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे, आवडीने भावे हरिनाम घेसी. बर, परीक्षित राजा माहिती आहे? परीक्षित राजाच्या आजोबाचं नाव काय आहे? तर अर्जुन. आणि परीक्षित राजाच्या वडिलांचं नाव आहे अभिमन्यू. परीक्षित राजा किती पुण्यवान आहे. अहो, आजोबा अर्जुन आणि वडील अभिमन्यू असतील तर ते किती पुण्यवान हे आपण वेगळं सांगायची गरज नाही. बर, जीवन कसं आहे? अहो, गर्भात ईश्वरानं रक्षण केलेलं आहे श्रीकृष्णाने. असे हे परीक्षित राजे आहेत. पण मग आता तो द्वापार युगाचा काळ संपत आला, कलियुगानं बेल वाजवली. जशी कलियुगानं बेल वाजवली, परीक्षितानं त्याला लक्षात आलं परीक्षित राजांच्या की अरे हा कलियुग आहे, माझ्या आजोबाच्या काळात आला नाही, माझ्या वडिलांना येऊ दिला नाही, तर मी कसा येऊ देईन. म्हणून परीक्षित राजानं त्याला परत पाठवला. ते परत आलंच, कारण ते आलं ते जाण्यासाठी नव्हतंच, त्याला यायचंच होतं. मग कधी ह्या दाराने कधी त्या दाराने. परीक्षित राजानं आपलं त्याचा अंदाज ओळखावा, त्याला हाकलून लावावं, त्याला येऊ देऊ नये, असं करता करता एकदा त्यानं गाठलंच. आणि परीक्षित राजाला सांगितलं, हे पहा, सगळं तुमच्या हातात आहे, पण काळ तुमच्या हातात आहे का? अजिबात नाही. काळ कोणाच्याच हातामध्ये नसतो, तसा तो तुमच्याही हातात नाही. आता काळाचं हे म्हणणं की या कलियुगानं आता इथे प्रवेश केला पाहिजे. ते म्हणले, हे बघ, जर असंच असन तर मी तुला काही गोष्टी देतो. जसं आता एखाद्याला आपल्याला घरात घ्यायचं नाही, ते मागच लागलं, तर तुम्ही त्याला बैठकीत बसता का? नाही. तुम्ही काय म्हणता, तू तिथं दारात बैस, तुला आम्ही भाकर आणून देते. लयत लयत दया म्हणून एवढं करू शकतो. परीक्षित राजानं कलियुगावर दया दाखवली आणि त्याला सांगितलं, तुला मी राहण्यासाठी 4 ठिकाणं देतो. ठीक आहे, 4 तर 4 ठिकाण. आता तू नाहीच म्हणत होता, मला येऊ देत नव्हतं, मला तर पाठवलंय राहण्यासाठी. मग परीक्षित राजानं सांगितलं, तुला 4 ठिकाणं देतो. हा दया बुद्धीनं हो म्हटला. परीक्षित राजा हो म्हटल्यामुळं तोही म्हटला, ठीक आहे, 4 ठिकाणं कोणती कोणती? मग त्यानं परीक्षित राजानं सांगितलं, जिथं जुगार चालतो तिथं तू राहायचंस, जिथं मद्यपान चालतं तिथं तू राहायचंस, जिथं स्त्री गमन चालतं तिथं तू राहायचं, आणि जिथं प्राण्याची हिंसा होते तिथं तू राहायचंस. मग त्या कलियुगाच्या लक्षात आलं की हे चालूपणा झाला. म्हणजे मला राहायला सांगितलं, पण 4ही ठिकाणं अशी सांगितली की जी लोक 24 तास नाही करीत. दिवसा लोक पाहते म्हणून यातलं काहीच कुणी नाही करीत, आणि थोडा अंधार पडू द्या, ह्या 4ही गोष्टीकडं पाय वळाल्याशिवाय अनेकांचे राहत नाही. आणि आपले साधे माणसं जाऊ द्या, मठातले लोक किती काय कमी पाहतोय का आपण? पण असो, आपल्याला चिंतन वेगळं करायचं आहे. आणि परीक्षित राजाला त्याने सांगितलं कलियुगाला, ठीक आहे, तुम्ही दया बुद्धीनं मला 4 ठिकाणं दिली, आपण ही 4ही ठिकाणं 24 तास कुणीच नाही करीत ना. मला असं ठिकाण दे की जिथे मी 24 तास थांबू शकतो. मग परीक्षित राजाने विचार केला, आणि मग असं लक्षात आलं की अरे हा, माझ्या डोक्यावर मुकुट आहे, आणि तो मुकुट कशाचा आहे? सोन्याचा आहे. तो आपल्याला आपला डोळ्यानं दिसत. तुमचं गंठन तुम्ही डोळ्यानं पाहता, तुमची नात डोळ्याने पाहता, ती लोकायला दाखायसाठी असते, आपण पाहायची. बर, मग परीक्षित राजाने काय सांगितलं, एक काम कर, तुला 24 तास राहायला जागा पाहिजे ना, चल मी अजून उदार होतो, तू सोन्यात राहा. आता परीक्षित राजाला वाटलं हा सोन्यात राहील म्हणजे कुठेतरी सोनं पैनन जाईल. परीक्षित राजाच्या लक्षातच नाही आलं. म्हणजे कलियुग नुसता समोर आला तर परीक्षित राजाची बुद्धी सुद्धा काहीतरी प्रमाणात ढासळली. अहो, आपण तर जन्मच कलियुगातला आहे ना, आणि आपले वडील आणि आजोबा इतकी पुण्यवान आहे काय?
कोरोनात तर किती म्हातारे असेच गेले, वर्षभराने पत्रिका व्हॉट्सअपवर आल्यावर कळलं पाहुणा गेला काय म्हणून. संपर्कातच नाही ना, कधी कोणाशी बोलणं नाही, हसून बोलणं नाही, भेटणं नाही, आणि मग तो गेला काय राहिला काय, आपल्याला काही फरक पडला का नाही. कलियुगाच्या समोर परीक्षित राजे उभे असल्यानंतर जर परीक्षित राजांची बुद्धी जी तल्लख आहे ती जर चालू नाही शकली, मग तो हसायला लागला कलियुग. आणि कलियुगानं सांगितलं ठीक आहे, सोन्यात ना, तर त्याच्या समोर कोणतं सोनं दिसलं, ते दिसलं परीक्षित राजाच्या मुकुटातलं. कलियुगाचा जो प्रवेश झाला, कलियुग आला. थांबवण्यासाठी फार प्रयत्न परीक्षित राजांनी केले, पण कलीच्याच महिमानामुळे परीक्षित राजालाच ते सुचलं नाही. सोनं हे उत्तर दिलं, आणि त्या कलियुगानं सगळ्यात अगोदर कुठं प्रवेश केला, त्या मुकुटामध्ये प्रवेश केला. आता परीक्षित राजे त्या शिकारीसाठी चाललेले आहेत, शिकार मिळाली नाही, सोबतची माणसं थोडीशी रस्ता चुकली, हे थोडा रस्ता चुकले, आणि मग एक आश्रम त्यांना दुरून दिसला, तहान लागली म्हणून त्या आश्रमात गेले. आश्रमामध्ये ऋषी ध्यानस्थ बसलेले होते, ऋषींची मुलं, ऋषींचे सोबती, ऋषींचे सेवेकरी सगळे आश्रमातले. दूर कुठेतरी फळफळावळ आणायला गेलेली होती, स्नानासाठी गेलेली होती, आणि ऋषी एकटंच आहे म्हणून ध्यानस्थ बसलेले आहे. आता कली कुठे आहे, परीक्षित राजाच्या मुकुटात आहे, म्हणजेच तो परीक्षित राजाच्या डोक्यावर आहे. कलियुग परीक्षित राजाच्या डोक्यावर आहे. मग ऋषींना सांगितलं परीक्षित राजांनी, अहो मी परीक्षित राजा आलेलो आहे, मला पाणी द्या. पण ध्यानस्थ बसलेले ऋषी दुर्लक्ष केलं, ध्यानालाच बसले, त्यांनी ऐकलंच नाही. दोनदा तीनदा परीक्षित राजांनी सांगितलं, आणि मग ध्यानातून ते काही उठले नाही. परीक्षित राजाच्या डोक्यावरच्या मुकुटातल्या कलीनं परीक्षित राजाची बुद्धी भ्रष्ट केली. अहो ज्याचे आजोबा अर्जुन आहेत, ज्यांच्या रक्षणासाठी खुद्द श्रीकृष्ण आहेत, किती सहवास आणखीन जवळचा पाहिजे होता, तरीही कलीचा प्रभाव इतका आहे की तो त्या परीक्षित राजाच्या मुकुटातल्या सोन्यात गेला आणि बुद्धी काय केली, भ्रष्ट केली. होय कलीचे महिमान, होय कलीचे महिमान. कसा एक कलीचा महिमा. परीक्षित राजाच्या मुकुटातल्या सोन्यात तो कली आहे. आता तो फक्त त्यांच्याच सोन्यात आहे का? तो फक्त त्यांच्याच सोन्यात आहे, तुमच्या सोन्यात नाही तो, नाही का? आपल्या सोन्यात नाही तो. लक्षात घ्या,
जर परीक्षित राजाच्या सोन्यात आल्यानंतर तो त्यांची इतकी बुद्धी भ्रष्ट करू शकतो, आपला काय लाग हो? माणसात माणसं नाही ठेवले आपण. असो, आपल्या संसाराचं चरित्र नाही सांगायचंय मला, फक्त संसार सुखाचा करण्यासाठीचा विषय. आणि मग परीक्षित राजाची बुद्धी भ्रष्ट झाली काही प्रमाणामध्ये. परीक्षित राजानं बघितलं की मेलेला साप बाजूला आहे, राग आलेला आहे, पण काय करावं आता. परीक्षित राजानं तो साप उचलला मेलेला, त्या ऋषींच्या गळ्यात टाकून दिला. बर, परीक्षित राजे तिथून निघून गेले. आता जेव्हा ऋषीचा मुलगा आणि ते सगळे सोबतचे आश्रमात आले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे, माझ्या वडिलांच्या गळ्यात हा मेलेला साप टाकला कोणी? तो कोणी टाकला असेल? पण त्या ऋषीच्या मुलाने शाप दिला की ज्यानं कोणी हा साप माझ्या वडिलांच्या गळ्यात टाकलेला आहे, येत्या 7 दिवसामध्ये सर्पाच्या दंशानेच त्यांचा मृत्यू होणार. परीक्षित राजाला शाप मिळाला. आणि जेव्हा शुद्धीवर आलेले, त्या आपल्या मौनातून बाहेर आलेले ऋषी, त्यांच्या लक्षात आलं की अरे, माझ्या मुलानं ज्यांना शाप दिलेला आहे ती काही सामान्य व्यक्ती नाहीये. आपण म्हणतो ना, चहापेक्षा किटली जरा गरम, कार्यकर्त्यापेक्षा नेता गरम, आणि बापापेक्षा पोरग, म्हणजे शेतात घाम गाळायचा बापन आणि गाडी घेऊन गल्ल्या कोणी फिरायच्या पोरानं. काय अर्थ आहे का? म्हणून लक्षात घ्या, पोरानं शाप दिला, बापाच्या लक्षात आलं ऋषींच्या, आणि ऋषींनी सांगितलं अरे, तू जे केलंयस ना ते फार चुकीचं केलंय. त्यांनी जे केलं त्याचं कारण असं आहे की त्यांच्या मुकुटामध्ये कलीनं प्रवेश केलेला होता, म्हणून ती बुद्धी झालेली होती. पण तू शाप देण्याचं काय कारण? पण आता शाप दिलाय, आता काही करता येणार नाही. 7 दिवसानंतर सर्पाच्या दंशानं परीक्षित राजांचा मृत्यू आहे हे निश्चित आहे. जसं त्या ऋषींच्या लक्षात आलं तसं ऋषींनी परीक्षित राजाला जाऊन सांगितलं की अहो, ती जे असं झालं ते मी समजून घेतलं, परंतु माझ्या मुलाने तुम्हाला शाप दिलेला आहे आणि 7 दिवसामध्ये तुम्हाला सर्पदंशाने मृत्यू येणार आहे. आता मला सांगा, ते राजे आहेत है का नाही, मग जेवढे वैद्य आहेत विष उतरवणारे, त्यांनी काय केलं? सगळ्याला फोन करून बोलून घेतलं का परीक्षित राजाने? नाही ना. का त्यांनी असं भुयार केलं, मग भुयारात एक घर बांधलं, तिथं जाऊन राहायची तयारी केली? नाही. मृत्यू अटळाय, जन्माला आला म्हणजे त्याचा मृत्यू सुद्धा त्याच्या सोबतच जन्मलेला आहे. आणि म्हणून मृत्यूचा मृत्यू होत नसतो, मृत्यू जन्मलेल्या माणसाला मारून त्याला सोबत नेत असतो. हे आता परीक्षित राजांना कोणी वेगळं सांगायची गरज आहे का? नाही. आता आपल्यालाही माहिती आहे आपला मृत्यू आहे, तरी पण घर बांधताना आपण पाया कसा खोदतो, कसा पाहतो? काळ्या मातीत घर बांधतो कोणी? पाया कसा पाहिजे? मजबूत. आपल्या जीवनाचं तिकडं काही कम आहे ना, पण आमच्या घराचा पाया कसा पाहिजे? तुला ठाऊक आहे तू जाणार, पाया शोधून बांधिसी घर. तुकोबारायांनी सांगितलं अरे, तुला जर माहिती आहे की तू जाणार आहे तर अगोदर तुझ्या जिवंत असेपर्यंत तुझ्या जीवनाचा पाया मजबूत करणं ती घराचं होत राहील. हो क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. भरोसा आहे? अजिबात नाही. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये परीक्षित राजांच्या जेव्हा लक्षात आलं
की जी गोष्ट माझ्या आजोबाला चुकली नाही, जी गोष्ट माझ्या वडिलांना चुकली नाही, अरे मी गर्भात असताना माझं रक्षण ज्या श्रीकृष्णांनी केलं त्यांना सुद्धा येऊन जावं इथे नाही उडाले अवतार, इथे नाही उडाले वा वा. येथे उरू नाही आले अवतार, येर तो पामार जीव किती. मग परीक्षित राजांच्या लक्षात आलं की अरे इथं कुणीच राहिलं नाही तर मी राहीन का. नाही, मग मी काय केलं पाहिजे. तर परीक्षित राजांनी आपल्या मरणाची चिंता केली नाही, तर उलट 7 दिवस भागवताचं श्रवण केलं आणि ईश्वराचं चिंतन केलं. विठ्ठल विठ्ठल. कारण लक्षात घ्या, परीक्षित राजांच्या लक्षात जेव्हा हे आलं तेव्हा ते तसे जागे झाले. मरणाच्या भीतीनं ते झोपले नाही, तर उलट ते जागे झाले. कशासाठी. तर आता माझ्याकडे 7 दिवस आहेत आणि मी चिंतन करावं. त्याचा परिणाम असा झाला की परीक्षित राजांनी चिंता न करता चिंतन केलं, तर मृत्यूच्या अगोदरच त्यांना मोक्ष मिळाला. म्हणून लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही आवडीनं हरिनाम घेता भावना ठेवून, तेव्हा तुमच्या चिंतेचं हरण करण्याचं काम ईश्वर करत असतो. आणि हे जेव्हा करतो तेव्हा तो सगळ्याचं बरं करीन आणि आपलं करणार नाही असं होणार नाही. तर 3ऱ्या चरणावर सकळ जीवाचा करीत समान, सकळ जीवाचा करीत सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. और नाथ महाराजांनी सांगितलं की अहो जर सगळ्या जीवाचा तो सांभाळ करतो तर तुमच्या एकट्याला तो सोडून देईन असं होऊ शकत नाही. पण त्याच्यासाठी अट काय.
त्याचं चिंतन हे भावना ठेवून आणि आवड निर्माण करून ते केलं पाहिजे. परीक्षित राजांचं आपण बघितलं की सगळ्या जीवांचा जेव्हा सांभाळ करतो, अहो कोरोनामध्ये लोकांना काय मागे टेन्शन आले हो, ते बेकारी त्याचं कसं होईल. आपण तरी येता जाता गाईला काही दान करायचो, काही शिळ खाऊ आहे ना, खाऊ घालायचो. आता त्या गाईचं कसं होईल, आता कुत्रेच दिसाय ना, आणि आता पक्ष्यांचं कसं होईल. तुमच्या वाचून काही कोणाचंही आडलेलं नाही. देणारा तो असल्यामुळे तुमच्याही पोटाची त्या काळात त्याने काळजी वाहिली. अहो चांगले चांगले माणसं मेले, पण एक भिकारी कधी मेल्याचं कोणी ऐकलं नाही. आता इथं तर नसतील, पण शहरातलं सांगतोय. आणि राहिला पक्ष्यांचा प्रश्न, कोण उपाशी राहील. अहो पक्षी अंगणी उतर पक्षी अंगणी उतरती. वाट पाहते का तुम्ही काही तिला दाणे टाकताना खायला म्हणून? नाही. ती का गुंतवणी, ती गुंतत नाही म्हणून ती दुःखी नाही. आपण नाही त्या गोष्टीत इतकं गुंतो की समोरच्याला आपल्या गुंतण्याने काही फरक पडतो का नाही याची सुद्धा आपण चिंता, म्हणजे याची सुद्धा विचार आपण करीत नाही. अहो एखादं दारुड पोरग गावातलं असू द्या, सगळं गाव त्या पोराला टाकून दे. शेवटी पोराची भावकी त्याला टाकून दे. शेवटी त्या पोराचं बापही त्याला हाकलून देईन. पण माय काय म्हणन, काही असलं तरी माझ्या पोटचं लेकरू आहे, त्याला खाऊ घातल्याशिवाय काही हिच्या घशाच्या खाली घालता अजिबात नाही. म्हणजे माया किती लावली, पण दुःखही कोणाला झालं. म्हणून तुम्ही जितके गुंतणार आहात, तुकोबरायांनी किती छान सांगितलं, नको नको मना गुंतू माया जाळी, आला जवळी ग्रासावया. गुंतायचं नाही, राहायचंय मायात राहायचंय, पण गुंतायचं नाही. खिशात पैसा ठेवायचा, पण पैशात गुंतायचं नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. पैसा भरपूर कमवायचा, पण पैशाला जीव मात्र अजिबात लावायचा नाही. जेव्हा तुम्ही पैशाला जीव लावणार नाही, तेव्हा बघा तुम्हाला अनेक प्रकारचे, म्हणजे कशाला थोडक्यात सांगतो, सप्त्याची वर्गणी देताना त्रासच होणार नाही जर पैशाला जीव नाही लावला तर. आणि तुम्ही जितका पैशाला जीव लावता तितका वर्गणी द्यायला त्रास होईल. आता देऊन तर द्यावं लागेल का नाही, मग त्रास घेऊन कशाला द्या. म्हणून लक्षात घ्या की चिंता करताना आपण ह्या गोष्टी, बर तरी सगळ्याला माहिती बरं की चिंता माणसाला जिवंतपणे जाळते आणि चिता माणसाला मेल्यावर जाळते. चिंतन चिंतेमध्ये अंतर काय आहे, फरक काय, तर फक्त एका बिंदूचा, फक्त एका अनुस्वाराचा आहे. अहो तेवढ्या एका अनुस्वारासाठी आपण आपला जीव आयुष्यभर जाळत बसतो. म्हणून लक्षात घ्या, अजिबात चिंता कर. आता असं नाही की महाराजांनी रात्री सांगितलं काय चिंता करायची नाही, दे रे हरीन पलंगावरी, तर जमन का नाही. तुम्ही शेतात जायचं राहतं बरं का उद्या, तसं करू नका, कामाला जा. पांडुरंगांनी काय सांगितलं, हे बा माझे हात कमरेवर आहेत, तुम्ही संसार करताना काम करा. हा जिथं तुम्ही आडले तिथं आणि तुम्ही म्हणता मी पलंगावर बसतो मला आयता आणून देतो, भेटणार
नाही. म्हणून नुसतं चिंतन करा म्हणजे सगळं काम सोडा आणि चिंतन करा असं नाही. बरं, काम करत करत चिंतन करा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. काय तुमचं काम चालू असताना हे म्हणा म्हणून लक्षात घ्या. चिंता करायची नाही. मग गॅस भेटन का आणि मग पेट्रोल भेटन का? अहो त्या हव्यासा पोटी लोकांना काही काही तर इतकं पेट्रोल जमा करून ठेवलं, इतकं पेट्रोल जमा करून ठेवलं. ते म्हणतं आता इराणला बी लागलं तर माझ्याकडे, म्हणजे इराणला लागलं तर माझ्याकडे इतकं जमा आहे. मग अशी सांगितलं ना, साड्या किती आपल्याकडं कपाटाचं दार लागत नाही इतकं. म्हणजे हे नाही हे नाही करता 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 इतकं जमा करून ठेवलंय. अहो काय गेले अचानक तो काय शिल्लक येऊ जा. मी म्हणत नाही की तुम्हाला संसार करायचा आहे तर तो आनंदाने किंवा नेटानं करू नका. अहो पण त्याच्यात गुंतू नका हे सांगितल्यावरही तुम्ही जर तुमच्या हे पहा, घर बांधताना आपण वास्तूची शांती करतो आणि तुकोबराय काय सांगतात, शांती करावी वासनेची. वास्तूची करा पण वास्तूची करताना वासनेची करा. उद्या सकाळीच कोणाचे गज उघडे असते तर सिमेंटनी त्याला बुजून टाका. हा, कपाटाचं दार लागन एवढं त्यातले ते काय असेल त्या मोकळ्या करा, दार लावा, ते वाटून द्या. म्हणून लक्षात घ्या, अहो कोणालाच जर समजा तो सोडणार नाही तर तो आपल्याला कसा सोडेन. आणि म्हणून हे करत असताना समजून घेतलं पाहिजे की आम्हाला चिंता करायची नाहीये, चिंतन करायचंय. आणि हे करत असताना आता 5व्या चरणामध्ये जैसी स्थिती आहे, जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे. कौतुक तू पाहे संचिताचे. अरे जी स्थिती जशी आहे तशी पाहण्याची नजर आली पाहिजे. नजर लागू द्या ना, शेजारच्या पोरीचं लग्न जर मोठं लागत असेल तर ती पाहण्याची दृष्टी आनंदानं पाहता आलं पाहिजे. म्हणे बुंदीत साखरच नव्हती, असं लग्नात बुंदी गोड नाही लागली. अहो बुंदी गोड होती, तुमचं डोकं आग होती डोक्यात कोणत्या ना कोणत्या तरी कारणाची. कशासाठी आपण हे करतोय हे पहा. जितकं आपण समोरच्याला जे देऊ, ईश्वराकडं अशी जादू आहे, त्याच्या 10 पट ती परत तेल देतं बरं आपल्याला. हा, म्हणून अंगण झाडताना आपल्या दारातून असं बाहेर नाही झाडायचं. हा, आपली हद्द जेवढी आहे ना तिथून झाडीत झाडीत दारात आणायचं, मग ते टोपल्यात भरून फेकायचं. नाही तर मग एक दिवशी सगळं आपल्या अंगणात येऊन पडत बर. हा, म्हणून लक्षात घ्या, जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे. कौतुक तो पाहे संचिताचे. डायबिटीस झाला लय दुःख आहे. बर, जावाने साखर खाल्ली म्हणून डायबिटीस तुम्हाला झाला काय?
डायबिटीस कोणाला झाला, साखरेचा आजार कोणाला झाला, ज्यानं साखर खाल्ली त्याला. मग हे संचित कोणाचं आहे? हा, मग आता कौतुकानं पाहत राह. दुःख करून उपयोग नाही. आपलं आहे ना तर आपलं, एकाला एक शिवी दिली त्यानं 2 दिल्या, आता झेंडूबाम लावून काय डोक्याला बांधून झोपाता. मग थोडं आपल्याच तोंडावर कंट्रोल ठेवायला पाहिजे होतं अगोदर. हे तुमचं नाही सांगत मी, ते दुसऱ्या गावचं सांगतो. म्हणून लक्षात घ्या, अहो जगद्गुरु तुकोबर आहे, पाहिलं ना संचित काय. जी परिस्थिती जशी आहे तशी पाहण्याची कला आहे. नाथबाबांच्या अंगावर किती वेळेस तुंकलं, पण त्यांनी काय केलं, जशी परिस्थिती प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला. म्हणून जशी परिस्थिती आहे बस मी तसं राहणार, असा जर तुम्ही विचार केला तर सुखी राहतान, आनंदी राहतान. नाही तर मग हे असं का नाही, हे तसं का नाही, ही अशी का नाही, तो तसा का नाही. माय सगळ्या गल्लीतले पोरं किती हुशार, आमचं कसं यंटम निघालं की. असं तुम्हीच नाही म्हणत, तुम्ही ज्यांना चांगलं म्हणता का त्या सगळ्याच्या माया त्या पोरायला तसंच म्हणत्या. आमचं एकट्याच कसं असं निघालं आणि सगळे गल्लीतले कसे चांगले निघाले. कुणी चांगलं नाही, कुणी वाईट नाही, सगळे ज्याच्या त्याच्या जाग्यावर नीट आणि व्यवस्थित आहे. आपली बुद्धी मात्र माझ्या मनासारखं का होत नाही. तुम्ही कोण निर्माते आहेत का काय, ब्रह्मदेव आहेत काय तुम्ही? तुमच्या मनासारखं व्हायला अजिबात होऊ शकत नाही. अहो परिस्थितीमध्ये सुख आणि दुःख जर आलंच नाही तर तुम्हाला महत्व कळेल का? नाही कळत. फक्त म्हणजे सुख असू द्या का दुःख असू द्या, तुका म्हणे जाण सुख दुःख ते समान. अहो सांगितलंय ना संतांनी, दुःख समान सकळ जीवाचा कृपा. सुख दुःख ते समान, पण सुख पाहता जवा पाडे आणि दुःख परवाता एवढे. आता काय डोंबल्याचं तुमचं कल्याण होईल मला सांगा बरं. म्हणजे तुकोबर आहे सांगतात सुख आणि दुःख कसं आहे समान आहे, आणि तुम्ही लय हुशार. नाही नाही, हा कुठं समान असतं का? अहो सुख जावा एवढं आहे हो, आणि दुःख माय परवाता एवढं आहे. म्हणजे संतांनी सांगितलं तेच काय करायचं मग? हा म्हणजे आपल्या जीवनात सुख का नाही त्याचं हे कारण आहे, सोने आणि माती आम्हा समान हे चिती. अहो समाने म्हणतात तुकोबर आहे सोनं आणि माती, म्हणून ते आनंदी आहेत. म्हणजे त्यांच्या सोन्यामध्ये आता कली आहे का? नाही, कारण त्यांचं सोनं कशाच्या इतकं मोल आहे, माती इतकं मोल आहे. त्याच्यामुळे कली म्हणतो मला इथं जगातल्या सगळ्याच्या सोन्यात कली, तुकोबरायांच्या सोन्यात नाही. कारण त्याची किंमत 1.5 लाख रुपये नाहीये. त्याची किंमत रोज कमी खाली जास्त वर नाही होत आहे. त्याची किंमत माती इतकी आहे. आणि म्हणून तुकोबरायांच्या सोन्यामध्ये
कली नाहीये, लक्षात घेतलं पाहिजे. जशी स्थिती आहे तसं राहण्याची कला इथे प्रत्येकाला जमलीच पाहिजे, तर त्याचं जीवन आनंदी होणार आहे. अहो मंबईजी असा कीर्तनात येऊन बसायचा, कुठं चुकतं का, कुठं चुकतं का, तुकोबर आहे कुठं चुकते का, नुसती त्याची नजर तेवढ्यावरच. आणि थोडस काही वाटलं की दुसऱ्या दिवशी अख्ख्या गावात चर्चा, काय कीर्तन आहे, कोण मंबईजी. आणि मग ती लोक चर्चा तुकोबरायांपर्यंत यायची. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा दोष शोधायला मंबईजी कुठं, तुकोबरायांच्या कीर्तनात. आणि मग तुकोबराय कीर्तन करता करता मध्येच, निंदक माझा सखा वस्त्र दुतो फुका, माझी निंदा करणारा माझा एकदम क्लोज फ्रेंड आहे, त्याची इतका माझा जवळचा मित्रच नाही. किती त्रास होता असेल त्या मंबईजीला. तुम्ही गंमत करून पहा ना, तुमच्या कानावर येऊ द्या तुमच्याबद्दल कोणतरी काहीतरी बोललं वाईट, आणि तुम्ही चांगलं बोला. अहो उलट तुम्ही 2 शिव्या दिल्यावर एवढा त्रास नाही होणार समोरच्याला, जेवढं तुम्ही काही नाही बोलले तर तेवढा त्रास होत असतो. करून पहा प्रयोग. आणि म्हणून बरं एवढंच नाही, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. अरे कोण आम्हाला नाव ठेवतं आणि कोण आमच्या पाया पडतं, आम्हाला त्यांनी फरक पडत नाही. तुकोबरायांची वृत्ती कशी आहे, जे होईल बस ते आपलं संचित आहे समजायचं आणि त्याच्याकडे बरं नुसतं पाहायचं नाही. शब्द काय वापरलाय नाथ महाराजांनी, कौतुकानं पाहायचं. बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता, विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली, पोर मेले बरे झाले देवे माया विरहित केले. माता मेली मज देखता तुका म्हणे हरली चिंता. अहो गल्लीतलं लांबचंही कुणी जर मेलं तर आपण किती छाती बदडून घेतो, आपली किती त्याला मर्यादा नाही. आणि तुकोबराय मात्र जे झालंय त्याचं दुःख मानित नाही, उलट हे सगळं मायापासून मुक्त झालंय. आता विठ्ठला तुझ्या माझ्यामध्ये कुणीच नाही, हे जेव्हा आपण करू तेव्हा मात्र आपलं जीवन आनंदाचं झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला म्हणून जगद्गुरु तुकोबराय अहो गाथा बुडवली. बघू काय होईल ते. रामेश्वर शास्त्रीनं लागेल तेवढा त्रास दिला, चला होईल काय जे बघू. अर्थात आता त्या सगळ्या चरित्राला आणि चिंतनाला आपल्याकडे तेवढा वेळ नाही, म्हणून लक्षात घ्या की काहीही झालं जीवनामध्ये, अहो असू द्या ना, कोणा एखाद्याच्या अंगावर जरा भारीची साडी दिसू द्या, त्याच्या नवऱ्याकडे पैसे आले म्हणून घेऊन दिले, तुमचं पोट दुखायचं काय कारण आहे बरं? काहीच नाही ना. बरं एखाद्या पुतण्याला त्याच्या शेजारच्या जमिनीच्या माणसानं जर समजा, चल बाबा वर्षभरानं पैसे दे पण अर्धा गुंठ राहू दे तुला, काकांना लगेच डोक्याच्या दवाखान्याकडे जायची गरज आहे का? जाऊ नये, काय गरज आहे? काही गरज नाहीये. हे पहा, धन मान हे तो प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. धन मान हे तो प्रारब्धा अधीन. अहो पैसा असू द्या का मान असू द्या, तो काही मागितल्यानं मिळत नाही, तो प्रारब्धात असावा लागतो आणि मिळेल ना. कष्ट करायला मिळत नाही असं होऊ शकत नाही. बरं पैसा किती याला मर्यादाच नाहीये, त्याच्यामुळं कोणाकडं किती आहे हा महत्वाचा प्रश्नच नाहीये. फक्त आम्हाला आमच्या गरजेपुरता आहे का एवढं बघावं. आणि राहिला विषय लोकांचा, तर हे पहा, तुम्हाला कुणी मानत याचा अर्थ तुमच्या जीवनाचं सार्थक झालं असं आहे का? अजिबात नाही.
काय सांगतात तुकोबराय? हे पहा, मानी तो देईल काही, मानी तो देईल काही, अन्न मानी तो नेईल काही. किती सुंदर सांगितलं तुकोबरायने. हे पहा, ज्यानं मान दिला तो तुम्हाला अन्न आणून खाऊ घालणार नाही, आणि ज्यानं नाही दिला तो काय तुमच्या घरी येऊन जेवायला बसणार आहे का? नाही. त्याच्यामुळं कोण काय म्हणतं अजिबात चिंता करायची नाही. फक्त ईश्वराचं चिंतन मात्र आयुष्यातून सोडायचं नाही. आणि एवढा जेव्हा होतं तेव्हा आता शेवटच्या चरणामध्ये ऐका जनार्दन भोग प्रधान, ऐका जनार्दन भोग
दीपक महाराज अत्यंत सुंदर असं सनई वादन त्यांनी सुंदर केलं. पुन्हा एकदा त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. हे बा, प्रारब्धातला जो भोग आहे ना, तो कुणालाच चुकला नाही. तर आपल्याला चुकण्याचा काही प्रश्न आहे का? नाही. जे प्रारब्धात आहे तो भोग जर चुकणार नसेल तर आपण तो चुकावा म्हणून कशाला कोणत्या बाबाकडे जातो, हा एक महत्वाचा प्रश्न आहे ना. काय सांगितलं नाथ महाराजांनी? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, त्याचा नाश हा फक्त हरीच्या कृपेनं होणार असेल तर तुम्ही एखाद्या बाबा बुवाकडे जाता कशाला, हा महत्वाचा प्रश्न आहे ना. म्हणजे आधीच आमचं वाटोळण, पुन्हा त्याच्या मढ्यावर 2-5 हजार रुपये खर्चून यायचे, हे संप्रदायाने सांगितलंय तुम्हाला, हे गाथेमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला? अजिबात नाही. ऐसे कैसे झाले भोंद, कर्म करवणे म्हणती साधू, दाऊनी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा. सगळ्या विषयाचा सोहळा भोगणारी ही माणसं आहेत. आपण बघतोय ना आता रोज काय चाललंय टीव्ही मध्ये आणि काय पेपर मध्ये येत आहे. म्हणून लक्षात घ्या की हा जो भोग आहे ना, हा प्रत्येकाला भोगावा लागणार आहे. हा फक्त जे भोग भोगताना चिंता करणार आहेत त्यांना मरणाचा त्रास होणार आहे. लक्षात आलं? भोग चुकणार आहे नाही, मरणाचा त्रास कधी? जर तुम्ही चिंता करता. हा, चिंतन जर केलं तर भोग नाही चुकणार, पण भोगापासून निर्माण होणार जे दुःख आहे त्या दुःखाची तीव्रता मात्र 100% कमी असणार आहे. विठाला विठाला. आणि म्हणून बघा, एक 5 चरणाचा हा श्रीनाथ महाराजांचा अभंग. जगद्गुरु तुकोबरायांना काही भोग मिळाले नाही असं आहे का? नाही. प्रचंड त्रास नाथ महाराजांना, प्रचंड त्रास माऊलींना, आणखीन प्रचंड त्रास. भोग यांचे चुकले नाही, पण यांच्या मनात चिंता न राहता हे चिंतन करत असल्यामुळे उलट आपल्यासाठी हे सगळे आदर्श झालेले आहेत. म्हणून समजून घ्यायचं आहे की अहो, जगद्गुरु तुकोबरायांचे वडील वारले, आईचा मृत्यू झाला, भाऊ घर सोडून निघून गेले, भावाच्या पत्नीचा म्हणजे भाऊजाईचा मृत्यू झाला, बायकोचा मृत्यू झाला आणि पोराचा पण मृत्यू झाला. वंश नाही वाढला. अहो, दुसरी पत्नी आली आणि तिच्यापासून किती लेकर आहेत माहिती? बर, जगद्गुरु तुकोबरायांना सगळे मुलं किती आहेत माहिती आहेत का? 1, 2, 3, 4, 5, 6. बळू महाराज चालेल घरी. अहो, 7 लेकर आहेत जगद्गुरु तुकोबरायांना. जरी पहिल्या पत्नीपासूनचा पहिला मुलगा संताजी त्यांचं नाव, त्यांचा जरी मृत्यू झाला तरी हे प्रारब्धातला भोग आहे म्हणून तो भोगावा लागला. पण जेव्हा त्यांनी चिंतन केलं, चिंता न करता, अहो दुसरी पत्नी त्यांच्यापासून त्यांना 6 लेकरं आहेत. म्हणून लक्षात घ्या, काहीही थांबत नाही या जगामध्ये. माझ्या वाचून कुणाचं काही थांबणार नाही, तसंच कुणा वाचून माझं थांबणार नाही. फक्त सुखाच्या आणि दुःखाच्या तीव्रतेमध्येच काय जो फरक असेल तेवढाच फरक आहे. या 5 चरणाच्या माध्यमातून आपल्याला नाथ महाराजांनी फक्त एवढंच सांगितलं की कसल्याही गोष्टीची चिंता करीत बसायचं नाही. अहो, हरल्याची नका धरू खंती अंती वायाच. जी गोष्ट समजा कधी हरवली पण असेल तिची सुद्धा चिंता करायची नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात. त्याचं कारण असं आहे, एक तर वस्तू हरवली, बर ती हरवली, पुन्हा तुम्ही चिंता करताय, बर तुमच्या चिंतेतून तुम्हाला दुःखही मिळणार आहे आणि हरवलेली वस्तू सुद्धा सापडणार नाहीये. मग आता किती सोपी गोष्ट आहे बरं. म्हणून जी गोष्ट आपल्या हातात नाही आणि आपण ब्रह्मदेव नसल्यामुळं फार काही बदलण्याच्या भानगडीत आपल्याला पडायचं. आपण आपल्याला बदलणं सोपं आहे का नाही?
हां, बस तेवढंच करायचं. एवढं जरी आपण आज या ठिकाणी समजून घेतलं तरी मला असं वाटतं की या कीर्तनाचं फलित झाल्यासारखं आहे. आणि म्हणून या सप्ताहामधली ही पहिल्या दिवसाची सेवा मी भगवान श्री पांडुरंगाच्या चरणी, जगद्गुरु तुकोबरायांची चरणी, श्रीनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यापूर्वी मात्र आमचे सगळे दीपक महाराज आहेत, नवपुते महाराज आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं पाहणारे शिवाजी महाराज आहेत. असंही आज छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मृती दिन आहे. त्यानिमित्त त्यांच्याही सगळ्या कार्याला या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो, वंदन करतो. त्यासोबत आमचे महाराज आहेत बोर्डे मामा, ज्यांच्याकडे आज आमची पंगत होती. म्हणजे आमच्या पोटात, अरे इथं बोलायचं म्हणलं अगोदर पोटात 2 घास पाहिजे. ते आमचे बोडखे साहेब आणि सगळेच आहे बा. आता इथे परत अडचण काय होते, एका म्हणता भले इतरा सहजी दुशिले, ही आमची सून लयच गुणाची, म्हणजे बाकीची हा असं पाप लागतं. म्हणून काही गोष्टी बऱ्याचशा अडचणीच्या राहतात. परंतु जे गरजेचं आहे, तुम्हाला अत्यंत चांगला सात्विक असा गावाला हा वारसा जसा 4 वर्ष, मी म्हणतो 400 वर्ष परत पाहायचं काम नाही, इतकं सुंदर तुम्ही सगळं करून घेणार आहेत. फक्त तुमच्या हातून जेव्हा तरुण मुलांच्या हातामध्ये हे सगळं देणार आहेत, ते त्याच विश्वासानं सुद्धा आपण दिलं पाहिजे, अशी सुद्धा एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. सगळ्या गायक वादक मंडळींचे, तुमची साऊंड सिस्टीम अत्यंत सुंदर आहे, मंडप आणि आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आमचे मृदंगाचार्य या सगळ्यांचे आभार मानतो. आणि तुमच्याशिवाय आता तुम्हीच नसते तर आम्ही काय भजनं झाले असतील इथले, पण तुम्ही आले म्हणून कीर्तन झालं. आणि म्हणून तुमचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि माझ्या या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर